मी विनोद नाटे भूमिपुत्र फाउंडेशन माझं काम पाहत आहे. माझं महाराष्ट्रभर काम आहे. आम्हाला याच्यामध्ये एकच आहे, आता मी तुम्हाला मुंबई हायकोर्टाचा एक आदेश दिला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं जर ग्रामपंचायतीने तरी NOC दिली असेल या उद्योगांना, जुन्या दिल्या असेल 15 वर्ष होऊ द्या, 20 वर्ष होऊ द्या, परंतु जर आता पर्यावरण, आरोग्य आणि शेती यांना जर त्याचा धोका होत असेल, त्रास होत असेल, तर ते ग्रामपंचायतीने त्या NOC करून टाकल्या पाहिजे आणि त्यांना तो अधिकार आहे. तर माझं काय म्हणणं आहे, आता मी तो GR पण घ्या आणि त्यानुसार जर त्रास होतोय शेतकऱ्यांना, तुम्ही एकदा पाहणी करा. यानुसार पाहणी करायला होतं मध्ये 19 लाख नोटीस बघायला लागलं केले का काय बघा ना तुम्ही. म्हणून ते तुम्हाला मला थांबा. आणि आता हा एक मेन अर्ज काल आम्ही तहसीलला हे उपोषणाला बसले होते, तर त्यांनी तुमच्याकडनं 8 दिवसात अहवालही मागवला आहे. हा एक अर्ज घ्या, शेतकऱ्यांचा आहे, हा पण घ्या. आणि तो मी दिला फाउंडेशनच्या वतीनं. आणि साहेब हे सगळीकडेच गोंदिया MIDC असेल या बऱ्याच कारखान्यांमध्ये माझं काय म्हणणं आहे, यांचे उत्पादनं तयार होत असताना यांचं सोनं असेल पण ते शेतकऱ्याच्या शेतात घेऊ देऊ नका. आता बऱ्याच कंपन्यांमध्ये ETP प्लांट सक्षमच नाही, फक्त नावाला आहे. म्हणून माझं काय म्हणणं आहे, परत एकदा तुम्ही व्हिजिट होऊ द्या तुमच्या कार्यालयाकडून. जर ETP प्लांट सक्षम नसतील तर त्यांच्या पण परवानगी रद्द करा. आणि 8 दिवसात कार्यालयातून सांगितलं की अहवाल प्राप्त होईल म्हणून. जर 8 दिवसात नाही, ते लगेच 8 दिवस पण नाही ना, ते आता लगेच हे करतील, व्हिजिट करतील, त्यांच्याकडनंच ॲक्शन होऊ द्या ना, आता तेच ॲक्शन करतील. बोला ना तुम्ही, काय तुमचं प्रॉब्लेम बोला की. गणेश प्रॉब्लेम म्हणजे त्यांना ऑलरेडी नोटीस आपण लावलेले होते सर. कारण आम्ही याचा 2-2.5 महिन्यापासून पाठपुरावा करतोय. परंतु तहसीलदारांनी इकडे वरती पत्र पण पाठवले, त्याला पण शिवराज ह्याच आहे का आम्ही काढलेलं आहे सर. पण तिथं वेळ असा दिला जातोय की जिथं आज ज्या वस्तू नाही आहे ना त्या वस्तू तिथं पूर्ण केल्यासाठी वेळ दिला जातोय सर. तुम्हाला आजची प्रत्यक्ष परिस्थिती दाखवते तिथली 1 मिनिट. आणि घरी ऐका ना, घरी काही करू द्या त्यांना, ऐका. आपण जर त्रास झाला ना संपला विषय. तरी पण आपण त्याला पूर्वी कारवाई केलीच आहे, त्यानं दाखवलेलं डायरेक्शन आहे त्यांच्याकडे, त्याच्या पुढची कारवाई करू. पण हा काय होतं, जर समजा जरी काही लोकांचं कसं म्हणणं आहे का जुन्या परवानग्या दिलेल्या का माझ्याकडे लायसन ड्रायव्हिंग आहे. हां बरोबर, ड्रायव्हिंग लायसन तुम्ही माणसाच्या अंगावर घालणार गाड्या नाही, बरोबर बरोबर. स्टोन कसं आहे बघ. आता बघा ना, यांची शेती बघा ना, हे बघा ना, अशी अवस्था झाली. ते कुठलं तरी क्रशर आहे ते, वाडी भुई क्रशर, वडाळी भोई. हां ते हो दिला, नंबर आहे त्याच्यामध्ये. हा नाही, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा नंबर घ्या. शेतकऱ्याचा नंबर आहे ना तुमचा? हा शेतकऱ्याचा नंबर घ्या. अच्छा, आता मी बोलतो जरा. बघा साहेब, आम्ही उपोषणाला बसलो होतो चांदवड तहसीलला. आतापर्यंत प्रदूषण महामंडळाला आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत. इथून फाईल पुढे सरकतच नाहीये तहसीलकडे. तर आता पुन्हा उपोषणानंतर आता तहसील साहेबांनी तुम्हाला एक अहवाल पाठवलेला आहे. काही गोष्टींची मागणी तुमच्याकडनं केलेली आहे आणि त्यात तुमच्या ऑफिसकडनं असं आलेलं आहे की 8 दिवसाच्या आत आम्ही अहवाल सादर करू असं सांगितलेलं आहे. तर फक्त हा जो असा अर्ज आहे की जर आता ह्यावेळेस जर 8 दिवसाच्या आत नाही अहवाल पाठवला गेला तर शेवटी आम्हाला प्रदूषण महामंडळाकडेच उपोषणाला बसावं लागेल. नाही तो ऐका, तुम्हाला अजून एक सांगतो, ऐका. विषय महत्त्वाचा तहसील कार्यालयाचा तर बाजूलाच ठेवा. मेन मुद्दा यांचा विषय, यांचं कामच यांचं आहे ना. तहसीलदारांनी अहवाल मागवला आणि अहवाल पाठवायचा, ती इकडनं आता असं जेवण करायचं, कारवाई करणारच आहे. तहसीलदार खजानीचे करतील. हां, ते वेगळं संदर्भात करू, ते वेगळं. यांचं प्रदूषण संदर्भात विषयच यांचा आहे आणि यांनीच ते पाहणी करून आणि जर त्रास होतोय शेतकऱ्यांना बंद करणं बस. पूर्वी का डायरेक्शन खाली दाखवते बघ. आतापर्यंत काय झालं साहेब ते जाऊ द्या. आता एकदा ते पाहणी करून आणि त्रास होतोय तर ते बंद करा. जरी त्यांनी ते केलं ना, जर त्याच्यातून जर तुमचा त्रास तुम्हाला होत नसेल ना, तर आपण अशा उद्योगांच्या विरोधात नाही. खडी क्रशर असू द्या नाही तर कारखाना असू द्या, त्याच्या अनुषंगाने पाहणी करण्यात येईल अजून सुद्धा. त्याचा कंप्लेंट काय असेल ते नाही झाला तहसीलदारांनी आता ऐका ना, तहसीलदारांचा भविष्यात बाजूला ठेवा, कामच यांचं आहे ना. आता ते तहसीलदारांचं येतं करतील पूर्तता, पण कामच यांचं आहे ना. यावेळी प्रदूषणाचा त्रास शेतकऱ्यांना होतोय ना, ते यांनीच बंद केलं पाहिजे.
हो ते ठीक आहे, पण जिथे जी पाहणी होणार आहे हां. ना, तर पाहणी करताना जे अर्जदार आहे ते बी तिथं हवेत असं तहसीलदार थांबा बोलले. तुमचं तसं तुम्ही तिथं राहा की आणि काय तुम्हाला साहेब ऐका ना, यांचे नंबर घ्या. त्याच्या अनुषंगाने त्याने दाखवलेलं मला ते माझं जेवढं माझ्याकडे ते त्याने डायरेक्शन सुद्धा काढायला दाखवले सर्व काही जर ते कशी काय ते एवढा पाठपुरावा करून पण जर कारवाई पेपरला होत दिलं. नसेल तर कुठं काय चाललंय ना, काहीतरी गडबडी ना त्यात साहेब. गडबड काही नाही तिथं पाहणी करायला होतो आणि त्याच्या नसेल पूर्तता केली तर आपण आणि ते पूर्ण आणि साहेब ऐका, जर शेतकऱ्यांना त्रास होत असेल, आता तुम्ही पाहणी करा, मी तर पाहिलं आता होतोय, आणि त्यांनी ती खबरदारी घेऊनही त्रास होत असेल हो. आणि जर बंद नाही झालं साहेब, मी स्वतः माझं फाउंडेशन आम्ही इथं आम्ही कार्यवाही केलेलीच आहे त्याच्यावरती. नाही ना, पण कारवाई करतो. ऐका ना, कारवाई म्हणजे ऐका, जर त्रास होतोय ना तर ते बंद झालं पाहिजे, आणि जर त्यांनी खबरदारी घेऊन त्रास नाही झाला ना तर मग आम्हाला त्याच्याशी काही हे नाही. पण जर माझ्या शेतकऱ्याच्या थडग्यांवर जर यांचे विकासाचे मनोरे उभे राहत असतील तर असे विकास आम्हाला नको. मग कारखाने बंद करा, ते काय खडीक्रेशर असू द्या नाही तर कंपनी असू द्या, काय? बंद करा. शेतकऱ्याला त्रास नकोय बस. निसर्गाचं नैसर्गिक हानी नको त्यांना. हो. आता पुढची प्रोसेस कशी होणार, काय करणार आपण? ठीक वाटतं तुम्हाला हे दिलं तुम्हीच सांगताय मला, ॲक्शन घेतले तुम्ही दाखवताय त्याच्यापुरती अहो, काय पण त्याच्या पुढे काय कारवाई झाली? पण त्याच्या आता ते पाहणी करते ना, आम्ही जे निर्देश दिलेत ना त्याच्या अनुषंगाने त्यांनी काय केलंय का नाही मग ते किंवा कधी होईल काय? असं? आता ते आता आमच्याकडे मॅनपॉवर बी एकटाच माणूस आहे लक्ष. मग थोडंसं एकदम प्रायोरिटी होती नाही, आणि ऐका ना, त्यावेळेस शेतकरी आणि हो तुम्ही तुमचा नंबर कुठे द्या नंबर टाकले ना खाली नंबर. हा नंबर आहे. हा. पुढील कारवाई होईल. म्हणजे ते एक विषय असं झाला तो झाकणाचाच विषय झाला होता. नाही, 1-2 दिवसात साहेब बोललेत ना, 1-2 आणि ते होईल ना, पूर्ण होता ना, तुम्ही शांत राहा, सगळं होईल. म्हणजे ते इथून मागत या 2022-23 ला त्यांना परमिशन दिली होती 5 वर्ष. त्यावेळेस जरी नियम अपूर्ण असताना permission अरे बाबा सांगितलं ना परमिशन द्यावी लागते. परमिशन द्यावे लागतात. आता तुमच्या तक्रारी आल्या ना, तक्रारीमध्ये तथ्य आढळलं, तिथं जर त्रास होतोय हे सिद्ध झालं तर संपला विषय. म्हणजे परमिशन कधी दिलं असो परमिशन दिली म्हणून त्याला काय? काय रद्द. हा आता गावात घर बांधा दिलं, हा. घर बांधून काय असं नाही ना. बघा, आता पावसाळा आला म्हणून खिडकीला आपण कागद लावतोय, उन्हाळा आल्यावर तो काढाच लागत, हवा येत नसेल तर मग काय झालं. तसं येते ते बाय, घरी परमिशन दिले असतील, त्रास होतोय तर बंद होईल ते काय टेन्शन घेऊ नका. आमच्या शेतात पण पाहिलं पाहिजे ना की आमच्या शेतीचं खरंच नुकसान होतंय का. हा साहेब, तिकडं पण आजूबाजूला आपण कृषी दिलेलं विभाग आहे. आहे. कृषी विभाग. साहेब ते आता म्हटलं नुकसानचं, आणि तुम्ही म्हटले कृषी विभाग पाहिजे. नाही ऐका ना साहेब, माझं काय म्हणणं आहे, खडी क्रेशरचा त्रास शेतकऱ्यांना होतोय का त्याची पाणी काय. हा, ते नुकसान भरपाई ते मागत नाही, ते नुकसान भरपाई कृषी विभाग पाहिजे. नुकसान हे भरपाई काय नको करेल? त्यांना. हे ऑलरेडी आम्ही तपास केली आहे त्याला, 2दा परत डायरेक्शन पण काढलेले. हां त्याच्यावरती कार्यवाही करण्याचा नोटीस आणि प्रस्तावित आदेश दिलेले आहेत त्या संबंधित क्रेशरला. तेच आहे ना? केंद्र माता स्टोन हेच आहे का? बरोबर आहे का? हेच ना. बरोबर आहे. वडाली बुई. हां, पण ऐका ना, आता तुम्ही एक पाहणी करून जर त्यांना त्रास होतोय ना, हां. तर मग ते लगेच त्याचे NOC वगैरे सगळं बंद रद्द करून ते बंद करून रद्द रद्द लगेच करतात ना. हां, मग ते काय प्रोसिजर complaint त्याची. घेणार आम्ही. हां त्याला जर त्रास होत असेल हे करणार म्हणते आणि त्यावरती अंतरिम आदेश घेणार, त्याला हिअरिंग घेणार, हम्म. त्याची बँक गॅरंटी घेणार. बँक गॅरंटी पहिली आहे का त्याची काय? हां, हिअरिंग घेऊन मग कडकपणा मग क्लोजरसाठी आपण पुढची ही काय स्टेप बाय स्टेप डायरेक्ट बंद करता येत नाही. ठीक आहे, चालेल. तसं आता ग्रामसभेमध्ये पण त्यांनी हो. सभा त्याच्यात पण ते त्या हां, पाण्यावर तुम्हाला आम्ही कार्यवाही हां, तुम्हाला तिकडनं काय काय लागेल मदत ते पण सांगा. आणि हे सगळं आपल्या कार्यालयाचंच काम आहे. इनवरला घे तेवढं आणि फक्त परत तो त्यांना अहवाल- नंबर घे, मोबाईल नंबर 8 दिवसाचं. आहेत ना, त्यांच्याकडून पाहणी करून. बरोबर. या माध्यमातून माझं महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माझे एक आव्हान आहे, तुमच्या आजूबाजूला असे काही खडी क्रेशर असतील आणि त्याचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर मुंबई उच्च न्यायालयाचा पण आदेश आहे, जर पर्यावरण, आरोग्य आणि शेती यांना जर खडी क्रेशरचा त्रास होत असेल आणि त्यांनी जरी 15-20 वर्षापासून जरी ते असतील खडी क्रेशर, तरी अशा ग्रामपंचायतीच्या NOCसुद्धा रद्द करण्याचा अधिकार त्या ग्रामपंचायतीला दिला आहे. त्या रद्द करू शकता ह्या कारणांनी. आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड पण तिथं पाहणी करून खरंच जर त्रास होत असेल तर ते कधीचे आणि कोणत्या परवानग्या असल्या त्यांच्याकडे तरी त्या रद्द होतील. आणि साहेब, माझी अजून एक मागणी आहे, कंपन्यांमध्ये पण गोंदिया औद्योगिक वसाहत असेल, तुम्ही एकदा परत सगळ्यांचं एकदा तपासणा करा. ATP प्लांट, बऱ्याच कंपन्यांमध्ये ATP प्लांट सक्षम नाही आहे. हां, त्यांनी ती जुने सुरुवातीला परवानगी घ्यायला फक्त
सक्षम दाखवले आणि आता सक्षम नाही आहे, तर त्याचा त्रास शेतकऱ्यांना होतोय, ती एकदा पाहणी करा. सक्षम नसेल, सक्षम करायला मुदत द्या 15 दिवसाची. आम्ही उद्योजकांच्या विरोधात नाही, पण जर त्यांनी नाही सक्षम केले तर असे परवानगी त्यांच्या रद्द करून कारखाने बंद करून टाका.